यांचं मनापासून धन्यवाद. चला मॅच ऑन होईल, वेळ जास्त घेऊ नका. सूचना आल्यात. मॅच नंबर 4 पहिल्या अंकामध्ये ऐकूया जयेश भोसले सरांना. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होईल जिथे मात्र जय माता दी दिघोडे आणि शिवान्य 11 आधी या दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एकंदरीत आघाडीचे बॅटर आयकॉन खेळाडू विश्वनाथ रोहिदास जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला प्रथमेश जनार्दन म्हात्रे ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील फुंडोगावचा खेळाडू आहे तर एक खेळाडू पाहायला मिळतोय पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील आणि अगदी धाणीव गावचा असणारा जाधव पाड्याचा खेळाडू. बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती तर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. अर्थात पहिलं षटक स्वस्तिक म्हात्रे अर्थात तारागावचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. ताऱ्याचा तारा कशी गोलंदाजी करतो हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. सामन्याकडे आपण बोलतो आहोत. मॅचकडे वळूयात. महत्वाचा सामना, कारण डू ऑर डाय, जिथे राऊंड रॉबिन मध्ये चौथी मॅच ही नेहमी डू ऑर डाय राहते. दोन पराभूत संघ आमने सामने येत असताना पाहायला मिळतात. स्वस्तिक गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू, पहिल्याच बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. किंवा प्री मेडिटेरिक स्ट्रोक असंही म्हणता येईल, कारण आधीच मन बनवलं होतं, आधीच स्वतःला वेगळं केलं होतं, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना इथे पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे स्वस्तिकच्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगल्या ढाटणीचा आणि तोही डॉट बॉल. पुढचा चेंडू घेऊन स्वस्तिक यावेळेला लोअर फुलटो शॉटला चेक केलं हलक्या हाताने, बॅकलिफ्टला खाली ठेवलं होतं. सिंगल घेण्याचा प्रयत्न प्रसन्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सिंगल येत असताना एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन करण्यात येत आहे. पहिला बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आला. दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे. अर्थात मैदानाच्या आतमध्ये जय माता दी दिघोडे संघ खेळतोय. मनीजी पाटील उरण पूर्व विभाग एक उत्कृष्ट समालोचक, तेही देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा त्यांच्याकडून देखील आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. या मॅचकडे वळूयात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डावखुऱ्या हाताचा आणि सध्याच्या घडीला एक चर्चेतील आणखीन एक खेळाडू जो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आहे. प्रथमेशच्या अगेन्स्ट एक चांगला बॉल हाताळलेला पाहायला मिळालाय. गोलंदाजीचा भरणा आहे या संघाकडे, कारण प्रसन्न प्रभाकर पाटील अजूनही येणं बाकी आहे. तो देखील चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याच वेळेला या टीमचा जर का आपण गोलंदाजाचा फौज फाटा चांगला सुसज्जित करण्यात आलाय. फलकावरती एक आहे. पुढे सावला उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल पॉइंटला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. अगदी आपण पाहिला तर स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू स्वीपर कव्हरला बोलावण्यात आलाय. चांगला चेंडू आणि त्यावरती एक सिंगल येते. 2 धावा धावफलकावरती आहेत. आज देखील अनेक तारे सितारे येत असताना पाहायला मिळाले. कालच्या दिवशी ज्या वेळेला तारीफजी सय्यद सर यांचं सन्मानित करण्यात आलं त्यावेळेला आकाश तारेकरने आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला होता आणि तो खेळाडू आज इथे व्यासपीठावरती आलाय. सुलतान खान यांचं यात स्वागत असेल. TNPL स्पोर्ट्स स्वतःचा स्पोर्ट्स ब्रँड त्यांनी मात्र डोंबिवली विभागामध्ये आणलं आणि अगदी त्याच वेळेला उल्हासनगर एक्सप्रेस खानोगे खान सुलतान खान यांनाही व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. 2 म्हणल्यात. पुढचा चेंडू स्वस्तिक यावेळेला देखील बॅटची आतली कडा घेतली. यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. विशूच्या बॅटवरती तितकेसे बॉल आलेले नाही आहेत. अंडरआर्म क्रिकेटमधून पुढे येणाऱ्या या खेळाडूला आपण ढाणीव गावामधून येत असताना मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. चर्चेत त्यावेळेला तो जास्तीचा आला ज्यावेळेला जिथे सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार कार त्याच्या नावावरती राहिली. तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेला देखील वेगाने टाकला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये स्वस्तिक म्हात्रेने ताऱ्याने गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या. त्या केवळ आणि केवळ 2 विकेट प्राप्त करू शकला नाही. मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. क्षेत्ररक्षण करणारा शिवान्य 11 आधी या टीमची 2-0 बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे. गोलंदाजीमध्ये फेरबदल.
दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. अभिजित मोरेला आपण पाहत आहोत. नारपोलीचा खेळाडू अभिजित मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 2-0. आज मात्र उमेशजी भोईर सर चिंचपाडा यांना आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. कांचनजी पालकर सर केवळाचे आज मात्र त्यांनी रजा घेतली आहे. उसळी घेणारा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय जो बाहेरच्या दिशेने निघालाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. कांचनजी पालकर सर केवाळ्याचे आहेत आणि केवळ आणि हरिग्राम ही मॅच अगदी चर्चेचे विषय राहत. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पिट्टूच्या बाटमधून आलाय उत्तुंग षटकार. बोला जय. पैकी एक हा खेळाडू काय स्ट्रोक खेळला. बॅकफुटला थांबला. वाट पाहिली आणि तदनंतर हा पूल केला. ऍक्शन रिप्ले हँड अँड कॉर्डिनेशन पाहताच बनत होतं या स्ट्रोक वरती. षटकार जणू काही ट्रेडमार्क स्ट्रोक आणि मोहरच उमटवली होती या षटकाराची. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. केवळ आणि हरिग्रामची मी चर्चा केली परंतु जर का वाकडी विभागामध्ये ही दोन गावांची मॅच जेवढी चर्चेचे विषय राहते ना त्याच वेळेला तळोजा विभागामध्ये तुर्भे आणि पिसारवेची मॅच जास्तीची चर्चेचे विषय राहते. धावफलकावरती सध्या दगडीला आपण पाहत आहोत. बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे या टीमने 9 धावा धावफलकावरती बनवलेला पाहायला मिळाला. 3 बॉल 7 धावा जणू काही वज्र निर्धारच केलाय पिट्टूने. या मॅच मध्ये धावांचा अक्षरशः रतीब रचण्याचा मोठी स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न त्याच्याकडून निश्चित होतील. या तीळ मात्र शंका नाही आहे कारण क्रीज वरती सातत्याने तो टळ थकूनच उभा आहे. गोलंदाज अगदी रनवेवरती दाखल झाला होता. अभिजित मोरेला आपण पाहिलं. नारपोलीचा एक युवा खेळाडू. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर अधिकचा बाहेर निघणारा. अगदी यावेळेस या आधीचा चेंडू जो मात्र हाफ ट्रॅकर हाताळला होता तदनंतर फुलर लेनचा टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज अराउंड विकेटनी गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर ही बॅटर फार चर्चेची राहते. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर वॉड स्ट्रोक. आकर्षक अद्भुत अविश्वसनीय विलोभनीय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. राजू दादांच्या बॅनरलाच मानवंदना देणारा हा स्ट्रोक जणू आपण पाहिला होता. उजव्या यशीच्या बाहेर आणि काय स्ट्रोक अटेम्प्ट केला. 16 धावा धावफलकावरती आहे. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात विदाउट लॉस. 2 षटकार आले त्या षटकामध्ये. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बीट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मिळते. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते. 4 बॉल 1 वरती विश्वनाथ जाधव बॅटिंग करतोय तर अगदी त्याच्या साथीला 5 बॉल 14 धावा प्रथमेश म्हात्रे. एकंदरीत 9 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहे. जय माता दी दिघोडे या टीमला आपण पाहत आहोत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन दी बोर्ड आपण पाहत आहोत. विशू यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. बॅटची आतली कडा घेतली आहे. आज विशूवरती नशीबच रुसलंय की काय कारण प्रयत्न चांगले करतोय. बॅटची कधी आउटसाइड एज कधी इनसाइड एज घेणारे चेंडू पाठीमागे जात असताना पाहायला मिळाल्यात. फ्रंट फूट बॅकफूट हा कदापि न भेदभाव करणारा बॅटरपैकी एक आहे विश्वनाथ रोहिदास जाधव. परंतु सध्याच्या घडीला तो अडचणीमध्ये आहे बॅटिंग करत असताना. 18 धावा तर बनल्यात. चांगली बॅटिंग करतोय पिट्टू. त्याला चांगली साथ देत असताना पाहायला मिळतोय अभिजित मोरे. नारपोलीचा एक युवा आणि ग्रामीण स्तरामधून पुढे येणारा खेळाडू. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय एक युवा चेहरा. उद्याचं भविष्य. यावेळेचा चेंडू देखील यष्टीरक्षकाचा वेध घेईल. धाव घेण्याचे प्रयत्न जे मात्र
कोणत्याही स्वरूपाचे पुढे सरसू दिले नाहीत. यष्टिरक्षण चांगलं होतं. यष्टांच्या पाठीमागे अक्षय पवार आणि सुमित डोंगडे थोड्या वेळापूर्वी विजेला दुखापत झाली, तो मैदानाच्या आतमध्ये कदाचित धारातीर्थी पडला होता, त्यावेळेला हे दोघे सर्वाधिक आधी पुढे ससावले होते. बॉल बॅटची आउटसाइड एज घेत थर्डमॅनला ट्रॅव्हल झालाय. धाव प्राप्त होत असताना पुन्हा एकदा इथून एक पाहायला मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे या टीमची धावसंख्या तापलकावरती ती 19-0. त्यांचं इथे आगमन झालेत. मी अनिल पाटील मुरबी यांना विनंती करेन आपण स्टेजवर आसन ग्रहण करावं. सन्मान्य अनिलजी पाटील साहेब मुरबी. तर सर्व स्टॉल धारकांचं धन्यवाद देतो. अंश हॉटेल, कुश बिर्याणी आणि झकास फेमस सँडविच आणि सर्व आमचे स्टॉल धारक त्यांचं मनापासून धन्यवाद. या स्मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळूया. 19 धावा दापोलीकरवरती आहेत. झक्कास सँडविच अर्थात ज्या वेळेला उन्हाळा येतो त्यावेळेला झक्कास लस्सी देखील तुम्हाला पाहायला मिळते. अब्दुल चाचाचं विशेष करून कौतुक करायला हवं. माणसाने बिझनेस करायचा आहे ना तर तो खऱ्या अर्थाने आपण स्वतःला वाहून घ्यायला हवं आणि त्यांच्याकडून नेहमीच शिकण्यासारखं खूप काय. शिवप्रेमी असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 19 धावा दापोलीकरवरती आहेत. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फेरबदल. स्वस्तिक मात्रेलाच इन्व्हाइट करण्यात आलंय. एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून त्याचा इथे वापर करण्यात येतोय. दापोलीकरवरती धावा त्या सध्याच्या घडीला 19 धावा दापोलीकरवरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिंगल निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न होतोय. पिटू वेगाने धावतोय. सेकंड साठी पलटलेत आणि 2 धावा वेगाने इथून कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या दर्जाची फेकी या जोरावरती जिथे मात्र आपण पाहिलं तर धावा रोखण्याचा प्रयत्न झाला होता परंतु 2 धावा काय रोखू शकला नाही दिनेश कांबळे. धावा मिळाल्यात त्या 2 दुहेरीच्या मदतीने. 21 धावा दापोलीकरवरती आहेत. 21. हाफ ट्रॅकर पुन्हा वारंवार हे चेंडू इथे हाताळले जातात. किंवा मी म्हणेन की बॅटर्ससाठी हे चॅलेंज असेल. अगदी मोठे स्ट्रोक खेळून दाखव अशा स्वरूपाची गोलंदाजी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाली. कारण मोठे स्ट्रोक याच बॉलवरती खेळताना आपण बिट्टूला पाहिलंय. त्याच्या स्ट्रेंथवरतीच विकेट मिळवण्याचा प्रयत्न यावेळेला होय फटका बसलाय. त्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हवेमध्ये राहिला होता. दिनू कांबळेला आपण दूर राहिलेलं पाहायला मिळालं. एकाच फ्रेममध्ये 2 कांबळे येत असताना पाहायला मिळालेत. कारण बिलास कांबळे आणि दिनू कांबळे एकाच वेळेला एका बाजूला बारक्या. बिलास कांबळे हे नाव सर्वांना जास्तीचं प्रसिद्धी आणि प्रसिद्धीसाठी नाही आहे. कोणीही जास्तीचं ओळखू शकत नाही या विलास कांबळे या नावाला. परंतु बारक्या कांबळे तुम्ही म्हणालात तर आवर्जून प्रत्येक जण म्हणतील 6 बॉल 6 षटकारांचा खेळाडू. थोड्याच वेळापूर्वी या गोष्टीची चर्चा केली होती. विलास कांबळे आणि स्वप्नील कांबळे काही वर्षापूर्वी रबर बॉल क्रिकेट सातत्याने जास्त खेळायचे. रायगडपैकी हे 2 खेळाडू होते. खालापूर तालुक्यामधील 2 असायचे. नरेश टोमरे आणि बंटी पेंढारी. दापोलीकरवरती 23. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न बारक्या चेंडूवरती येतोय. फेकी चांगली झाली आहे. खांद्याचा वापर करण्यात आलाय. धाव इथून मिळते ती 1. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचेल 24 धावा दापोलीकरवरती. धावा थांबल्यात. स्वस्तिक मात्रेने चांगली गोलंदाजी केली आहे. 10 बॉल या बहादराने हाताळलेत आणि केवळ 7 धावा अद्याप खर्च केल्यात. काय गोलंदाजी झाली आहे त्याच्या माध्यमातून. अचूकता त्याच्याकडे, भेदकता चांगली, ॲक्युरसी त्याहूनही अधिक चांगली. पुढचा चेंडू यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर. वॉड स्ट्रोक. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. विश्वनाथ रोहिदास जाधवच्या बॅटमधून षटकार. खेळाडूच्या पर्सनॅलिटी जाऊ नका. त्याची मेंटॅलिटी पहा. का स्ट्रोक खेळला पहा. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. यावेळेला बागफुटला आला. समोर खेळण्याचा प्रयत्न. प्रसन्न चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय.
हातामधून झेल निसटलाय. चांगलं बॅकअप दिलं जात असताना पाहायला मिळालं. फेकी होत गे, धावा मिळतात ते एकंदरीत दोन दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32-0 जय माता दी दिघोडे या टीमची धावसंख्या 32-0. धावा धावफलकावरती आहेत. या संघाकडे फ्रंट लाईन गोलंदाज प्रसन्न प्रभाकर पाटील, करण घणसोलकर यासारखे खेळाडू आहेत, यासारखे गोलंदाज आहेत. तरी अद्याप त्यांचा वापर करण्यात आलेला नाही आहे. स्वस्तिकने 2 षटक हाताळले, 15 धावा खर्च केला, विकेट प्राप्त केली नाही. परंतु काय कमालीचे षटक आणि कमालीची गोलंदाजी त्याची राहिली. जिथे आपण अगदी त्याच वेळेला अभिजित मोरेची गोलंदाजी पाहायला मिळाली होती. 13 धावा त्याने खर्च केलेल्या, 17 धावा त्याच्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाल्यात. चला घाई करा, वेळेची बंधनं आहेत आणि ती बंधनं आपण पाळायला हवीत. अद्याप आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये वारंवार जे काही झालेले बदल आहेत, किंवा आपले जे डिपॉझिट आहेत ना त्याच वेळेला फोडायचे असतात. ज्यावेळेला संघाला आवश्यकता असते किंवा गरज असते माणसाला, त्याच वेळेला आपण बँकेमध्ये ठेवलेले डिपॉझिट बाहेर काढतो किंवा ते फोडतो. असंच असावं अक्षय पवारच्या माध्यमातून. कारण त्याला आपण पाहिलं तर त्याने अद्याप त्याचं डिपॉझिट असे जे 2 खेळाडू आहेत ना ते फोडलेले नाही आहेत, ते गोलंदाजी मार्कवरती आणलेले नाहीत. स्वतः अक्षयला आपण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर गोलंदाजांमध्ये आपण पाहिलं ना तर ISPL सारखी स्पर्धा नुकतीच पार पडली. ते बॉल एखादा बॅटरच वापरत असताना पाहायला मिळाला. रजत मुंडे त्यामध्ये अग्रस्थानी राहिला होता. बॅटिंग चांगली करायचा, बॉलिंगसाठी खुल्या क्रिकेट गटाच्या क्रिकेटमध्ये तो जाणला जात नाही. अक्षय पवारला इन्व्हाइट करण्यात आला. तो स्वतः गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि हा 6 सुप्रीमोचा चेंडू तो वापरण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. येलो कलरचा चेंडू, त्यावरती ग्रीप आहे. आकाराने छोटा जरूर असला तरी देखील बॉलर आणि बॅटरसाठी खूप काय आहे. बॉल इन स्विंग आउट स्विंग होत असताना पाहायला मिळतो. लोअर फुल टॉस पिक केलाय. चेंडू आकाशाला गवसणी घालत, आकाशाला बुक्की मारत, बुक्की टेंगूड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पडूनच दिला नाही. उसळी घेणारा चेंडू इथे मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. अवांतर धाव येते. 1 धाव निश्चित कंप्लीट करण्यात आली आहे. दिनू यशांच्या पाठीमागे अवांतर धाव white+1 एकंदरीत धावा इथून मिळते. त्या 2 संघाची धावसंख्या आता मात्र 40 वरती धावून पोहोचलेली पाहायला मिळते. 40 ऑन दी बोर्ड. एक्स्ट्रा रन या कुठेतरी रोखाव्या लागतील. धावफलकावरती धावा त्या 40. खोलातला बॉल आणि वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात त्या 6. फ्लॅट पॅरलल. षटकार. बाहेर आला खोलातला बॉल आणि तदनंतर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूलभुलैया सिनेमामध्ये राजपाल यादवला जर तुम्ही पाणी म्हणालात की तो उडी मारायचा, विश्वनाथ जाधवला जर पुढ्यात बॉल टाकतात ना तर रात्रीला झोपेतून उठून तो षटकार मारू शकतो. एवढी ताकद आणि स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. ताकदीचा तर म्हणता येणार नाही, पण नजाकत त्याच्याकडे चांगली आहे. 46. लोअर फुलटोचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल इथून निश्चितच कंप्लीट करण्यात येईल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. 10 बॉल आणि जिथे 18 धावसंख्येवरती 9 चेंडू आणि 17 वरती नॉट आउट. विश्वनाथ बॅटिंग करतोय. 12 बॉल 26 वरती
प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतोय 47 बनल्यात, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. अर्थात या मॅच मध्ये अजूनही खूप काय बाकी आहे. या फर्स्ट इनिंग मध्ये 6 षटकांची इनिंग आहे. पुढचा चेंडू यावेळेला वन हँडेड स्ट्रोक आहे. ऑन साइडला बॅटवरची ग्रीप निसटली होती. ऑन साइडला खेळले लॉंग लेग क्षेत्रामध्ये. धाबा इथूनही मिळत आहेत. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते. रिषभ पंत या फटक्यांसाठी नेहमीच जाणला जायचा. एकेरी धाव येत असताना इथूनही पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तिथे 48 आहेत. 48 विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. भागीदारी चांगली रचली गेली आहे. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेईल आणि खेळ एक चेंडू जो थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. यावेळेला ऑन साइडला केला. पुन्हा एकदा आकाशाला गवस निघालणारा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोचले होते. हातामधून झेल निसटलाय. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने अर्धशतक इथे कंप्लीट करण्यात आले. DRS चा कॉल केलाय. कदाचित ही धाव कंप्लीट आहे की नाही याची शहानिशा करण्यात येते. फिल्डिंग टीम अंपायर्स येस फिल्डिंग टीमने चॅलेंज केलंय. ही धाव कंप्लीट नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात ही धाव इथून कंप्लीट झाली आहे का हे पाहावं लागेल. या पण DRS चा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतो. विविध कॅमेरा अँगलने चेस करण्यात येईल. जिथे चेक करण्यात येईल. जय पवार सर यांना आपण पाहत आहात तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. कल्याणचे जय पवार सर. आणि मला आठवते जय पवार सरांना पाहिलं ना तर मानगावहून अगदी रतनबुवा स्मृती चषक सकाळी अगदी बाईकचा हा जो प्रवास होता ना आणि संपूर्ण महाराष्ट्रभर बाईकने प्रवास करणाऱ्या एक अवली आहे म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामध्ये हेमंत शेट्टी देखील एक आहे ज्यांना आपण मैदानावरती पाहतो आहोत. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. ही धाव कंप्लीट केली नाही असं म्हणणं आहे अक्षय पवारचं. परंतु कॅमेरा आपण पाहत आहोत. संदीप पाटील साहेब यांची संकल्पना. ही धाव कंप्लीट आहे. रन्स कंप्लीट होईल. धावा मिळतील का 2. अर्धशतक कंप्लीट. जय माता दिदी घोडे या टीमची धावसंख्या 50-0. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला. 50-0 आपण पाहत आहोत. संदीप पाटील साहेब यांची संकल्पना. असे एक मात्र लाईव्ह कव्हरेज करणारी टीम आपण पाहतो. सध्याच्या घडीला ग्रामीण स्तरावरती ज्यांनी स्टर्म विजन कॅमेरा आणि अगदी स्टर्म विजन माईक आणला. कारण स्टर्म विजन माईक फार महत्वाची गोष्ट आहे. ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट सर्वाधिक जास्त रायगड नगरीमध्ये खेळलं जातं आणि स्टर्म विजन माईक ज्या वेळेला असेल ना त्याच्या वेळेला यष्टीरक्षक काय म्हणतोय किंवा काय स्ट्रॅटेजी आखली जाते याची जाणीव प्रत्येकालाच होते. प्रसन्न प्रभाकर पाटील आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतो. हाफ ट्रॅकर बॉल इथे उसळी घेणारा चेंडू हातामधून निसटलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. विंधनेचे एक प्रसिद्ध असे क्रिकेट प्रेमी आणि अनेक वेळेला सातत्याने विंधणे संघ ज्या ज्या वेळेला उतरतोय विभागाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशांतजी नवले यांना आपण सातत्याने पाहतो. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथून ही धाव मिळणार नाहीये. प्रसन्नांना आणलं. ही बाब पथ्यावरती पडू शकते कारण जे वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावत आहे त्याला थांबवण्यासाठी हा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे प्रसन्न पाटील. दुनरे एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करतोय. पहिले चेंडू ज्याच्या माध्यमातून निर्धाव स्वरूपाचा आलाय. एक एक्स्ट्रा खर्च केल्यानंतर 50-0 पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगवान पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय आणि हे मनसुबेच उधळून लावले. चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर टाकला. तदनंतर फुलर लेनचा उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. तदनंतर हा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहत आहोत. कधी उजव्या यष्टीच्या बाहेर कधी आतमध्ये कधी रूम देणारे सातत्य गोलंदाजीतले हे पाहायला मिळालंय प्रसन्नाच्या माध्यमातून. धावफलकावरती 52 आहेत. 2 षटकारांची बॅटिंग करणारा विश्वनाथ जाधव स्ट्राईक इनवर. यावेळेला देखील बॅटची आतली कडा घेतली आहे. बिडाफला क्षेत्ररक्षक करण घनसोलकरला आपण पाहत आहोत. एकेरी धावी येत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा ही बाब सत्याच्या घडीला पसंतीस उतरेल ती शिवान्य 11 आदई या टीमच्या. कारण धावा थांबल्या गेल्यात आणि त्यासाठी आपण अग्रस्थानी आपण आहोत. यावेळेला देखील पुन्हा एकदा वळवला बॉल. अगदी चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळाले. हवेमध्ये हेलकावे खाणारे चेंडू फलंदाजांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचा भडीमार करत थेट यष्टीरक्षकाचे भेद घेतात.
काय बॉल टाकलेत पा, खांद्याचा वापर केलाय, रीच चांगली ठेवली आहे. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर होता, लॉंग ऑफला उडवलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्वस्तिक करतोय, चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचेल, बॅकअप चांगलं, फेकी होईल, तदवर धावा येत असताना पाहायला मिळतात. ते एकंदरीत 2 फटका काही काळ हवेमध्ये फसला होता, एक्झिक्युशन चांगलं झालं नाही, बॅटची ग्रीप निसटली, अगदी आपण पाहिलं तर मान पडली होती, आय सेट चांगले नव्हते, शेवटपर्यंत पाहिलं नाही या फटक्याला. धावा मिळाला ते केवळ 2.55. धावा कशा येतात याला महत्व नाही, धावा येणं याला महत्व आहे. धावा आलेल्या नाही. प्रसन्नाच्या अगेन्स्ट धुंडो रे सांगणारी गोलंदाजी, 1 षटक हाताला धावा खर्च केल्या त्या केवळ आणि केवळ 4. प्रसन्न पाटीलचे हे षटक इथे संपुष्टात आलंय. धावफलकावरती त्या 55 धावा, 55. DRS चा कॉल करण्यात आलाय. DRS या आपण डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतं. हाईट फॅक्टर पाहिलं जाईल पुन्हा एकदा. आजच्या दिवसातली जी दुसरी मॅच होती ती DRS साठीच जास्तीची चर्चेची राहिली होती. फेअर बॉल अर्थात इथे षटक संपेल. ती 5 षटकांचा खेळ संपला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 5 षटक संपली. 55 धावा, 55ला 0. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊ. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या सामन्याची मी चर्चा करत होतो, जिथे आपण पाहिलं ना तर रिव्ह्यू साठी प्रसिद्ध झाला होता. दुसरा सामना 9 रिव्ह्यू एका मॅच मध्ये झाले होते. या आपण चौथ्या मॅच कडे वळतोय आणि शेवटचं षटक 55 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय दत्तात्रय पवार, पहिला बॉल, पवार वरती वार, पवार वरती हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विश्वनाथ विशूच्या बॅटमधून येतोय षटकार. तेरा बॉल 26 धावा. विश्वनाथ रोहिदास जाधव 61 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेईल. इथे जास्तीची उसळी प्राप्त झाली आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात आलं. अवांतर धाव ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. 3 षटका ठोकलेत आणि तेही नजाकत बरे. यावेळेला देखील आपण पाहत आहोत थेट यष्ट्यांचा वेध आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज क्रमांक पहिला विश्वनाथ जाधव बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे अमित आत्माराम पाटील अर्थात चंदू बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. चंदूला आपण बॅटिंगसाठी पाहत आहोत. खरं तर या विभागाच्या अगदी नजीक तो वास्तव्यास आहे. अगदी आपण पाहिलं तर विभागाच्या अगदी शेजारी असणारा त्याचं गाव. धावफलकावरती 62 बनल्यात. करंजडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. धावफलकावरती 62 आहेत. 62 ऑन दी बोर्ड. 62 धावा धावफलकावरती. चंदू स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेचा फटका फसलाय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली येतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. चंदू आला आणि चंदू गेला देखील. बाद होतोय अमित पाटील.
आणखीन एक धक्का अर्थात अमित पाटीलला आपण पाहत आहोत. तो बाद होत असताना पाहायला मिळाला. 62ला 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर कुणाल घरतला आपण बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. फुंडेगावचा खेळाडू कुणाल घरतला आपण बॅटिंगसाठी उरण तालुक्यातील आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतो आहे बॅटिंगसाठी. कळंबुसुरेचे आपण पाहिलं तर मनीजी पाटील अर्थात यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा या स्पर्धेसाठी आलेल्या पाहायला मिळाल्या. 62ला 2 फलंदाज फुंड्याचा खेळाडू 2 मैदानाच्या आतमध्ये असतील. एका बाजूला कुणाल घरत आणि त्याच्या साथीला प्रथमेश म्हात्रेला आपण पाहतोय. धावफलकावरती 62 बनल्यात. 2 फलंदाज बाद. शेवटचा षटक 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 25 धावा तर आल्यात. एकंदरीत दुसरे षटक अद्याप हाताळतो अक्षय, परंतु 2 विकेट त्याने मिळवल्यात ही बाब जमेशी आहे. अद्याप आपण पाहिले तर त्याच्या नावावरती आणखीन एक कारनामा रचला गेलेला पाहायला मिळालाय. चला आघाडी जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई करा. विकेट हॅट्रिकचा बॉल राहील. अगदी आपण दुपारचं सत्र, शांतमय वातावरण. आज तेजजी म्हात्रे सरांनी आवर्जून सांगितलंय की आज लवकर संपवायचं आहे कारण आज गटारी आहे. 62 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे सिंगल कंप्लीट होतीये. वेगाने दिवसा ढवळ्या धावांची चोरी करण्यात आलेली पाहायला मिळाली. पंचांनी सांगितलं ही 22 आहे. 22च्या स्वरूपामधून 1 धाव येईल. धावफलकावरती आहेत त्या 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज जे बाद झालेले पाहायला मिळत आहेत. 10 बॉल हाताळल्यात. 25 धावा खर्च केल्यात. सावळ्याचा आणखीन एक सुपर डुपर स्टार अक्षय पवार गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सावळ्याचा या संघामधून सातत्याने या खेळाडूला आपण सर्वाधिक भ्रमंती करत असताना पाहायला मिळालंय. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन क्रिकेट खेळणाऱ्या यादींच्या खेळाडूंच्या यादीमधील आणखीन एक नाव ज्याला स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी केली अक्षय पवारने. यावेळेचा बॉल ऑन साइडला लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून येतोय षटकार. परफेक्ट मिडल केला. ऑन साइडला बॅटला चांगलं स्वांग केलं आणि ठोकलेला पाहायला मिळाला. तो अर्थातच एक षटकार येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला आणखीन एक लगातारचा दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅटमधून बॅटिंग झक्कास त्याची पाहायला मिळाली. तो बॅटिंगचा क्लास. 20 बॉल 41 धावा नॉट आउट केली प्रथमेश म्हात्रेने. 75 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. 76 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 41 धावा बनवल्या. 20 बॉल फेस केले. 5 षटकार 6 चेंडू निर्धाव आले. 205चा हेल्दी स्ट्राईक रेट जो प्रथमेश म्हात्रेचा या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. चला या आपण उत्तरार्धाकडे वळूयात. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला काय घडणार काय बिघडणार. एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेकच्या पलीकडे या आपण प्रवीण जर्जुने सर यांचा आवाज ऐकू. तिथे रन चेसला सुरुवात. 76चं लक्ष. थँक्यू. हॅलो. धन्यवाद जयेशजी भोसले सरांचा आवाज मात्र आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. खेळाचा उत्तरार्ध उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमच्या मुख्य मंचावरती जे सन्माननीय पाहुणे यावेळेला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत त्या सर्व तमाम सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व पहिले. 24 लाईव्ह इव्हेंट्स आदर्श स्पोर्ट्स पनवेल, त्याचबरोबर 70-70 ग्रुप आणि जय हनुमान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती श्रेया स्पोर्ट्स जीवदानी बामणडोंगरी यांच्या माध्यमातून आयोजित ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा
पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थातच रायगड प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. विशालजी चितेकर, आकाशजी तारेकर, सुमितजी दोंगडे, संदेशजी पाटील, त्याचबरोबर तेजसजी मात्रे आणि प्रफुल्लजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महाकुंभ आपण या ठिकाणी अनुभवतोय. चौथ्या दिवसामध्ये ही स्पर्धा पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्ध सकाळच्या सत्रामध्ये आपण एकूण 3 सामने पाहिले. चौथा सामना यावेळेला सुरू आहे आणि यानंतर मात्र आणखीन एक लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ आणि अर्थातच विनर मधील पराभूत संघ या दोन संघादरम्यानचा आजच्या दिवसातील शेवटचा बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ज्यांचं या संपूर्ण स्पर्धेला सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य राहिलं त्या सर्व दानशूर दात्यांचा, मान्यवरांचं या ठिकाणी पुनश्च एक वार शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत, आभार. आणि आजचा संपूर्ण दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर क्रिकेटचा थरार आपण इथे पाहिला. वरुण राजाची दमदार हजेरी देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी मैदानाच्या शेजारीच असणारं आंतरराष्ट्रीय विमानतळ खऱ्या अर्थानं या संपूर्ण विभागाला एक वेगळी ख्याती निर्माण झाली. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पहिल्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळाले. आजचाही दिवस तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली ही क्रिकेटची स्पर्धा अक्षरशः हे खेळाडू गाजवताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झालाय. उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. एकूणच लक्ष धावांचं 75 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि 76 धावांचं लक्ष. खरं तर या सामन्यातील पहिल्या विकेटसाठीची 62 धावांची भागीदारी ही खऱ्या अर्थानं आकर्षणाचं केंद्र ठरली. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर या अगोदरच्या सामन्यामध्ये 67 धावा, जी आजची मला वाटतं पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च धावसंख्येची अर्थातच पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्याच सामन्यामध्ये पहिल्या विकेटसाठी तब्बल 62+ धावा या आघाडीच्या 2 फलंदाजाने धावफलकावरती उभारल्या आणि याच कामगिरीच्या बळावरती 6 षटकांमध्ये तब्बल 75 धावा उभारत 76 धावांचं लक्ष मात्र इथे उभा केलं गेलं. या लक्ष्याचा कशा पद्धतीनं पाठलाग केला जाणार, किंबहुना या धावा कशा पद्धतीनं रोखल्या जाणार, कारण दोनही संघांसाठी या स्पर्धेतील ही अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेमधील आव्हान जर कायम ठेवायचं असेल तर मात्र हा सामना जिंकणं, कारण जयश्री भोसले सरांनी देखील सांगितलं की प्रत्येक लीग स्पर्धेमधील चौथा सामना हा आपल्याला डू ऑर डायचा सामना पाहायला मिळतो. म्हणजे इथून एक संघ असा असेल की जो या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवेल, त्यांना आणखीन एक संधी या ठिकाणी आपलं आव्हान कायम ठेवण्याची मिळेल. परंतु एक संघ मात्र असा असेल की ज्याला या स्पर्धेला निरोप द्यावा लागेल. मॅच ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंचांची भूमिका देखील कोणत्याही स्पर्धेसाठी सर्वाधिक महत्त्वाची असते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर जयर पवार सर आणि हेमंत शेट्टी सर हे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अमोल काळे सरांची देखील खूप चांगली या स्पर्धेमध्ये कामगिरी राहिलेली आहे पंचांची. त्याचबरोबर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये उमेशजी भोईर आमच्या समोर जोडले गेले. आज संपूर्ण येणाऱ्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान आणि त्याचबरोबर टॉसबॉक्स ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं सांभाळला ते सागरजी मांडावकर सर आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ज्यांचा आवाज अगदी सकाळच्या सत्रापासून आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून या स्पर्धेला ऐकतोय ते अर्थातच जयश्री भोसले सर. या सर्वांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट्स एक दर्जेदार प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्क्रीनवरती यावेळेला आपण एक विहंगम दृश्य या स्पर्धेचं बर्ड आय व्ह्यू ज्याला म्हटलं जातं, अगदी ते विहंगम दृश्य आपल्याला ऑन स्क्रीन यावेळेस पाहायला मिळतंय. आणि ही स्पर्धा नो डाऊट तमाम क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरलेली, लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती असणारी आणि चौथ्या दिवसामध्ये पोहोचणारी ही रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. पहिला सत्र जर आपण मिस केला असाल तर इथून मात्र टेलिव्हिजन स्क्रीन सोडून जाऊ नका, कारण आता स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आजच्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. इथे अस्तित्वाची लढाई खेळताना हे 2 संघ आपल्याला एकमेकांच्या समोर पाहायला मिळत आहेत आणि त्या 2 संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने रंगणार. विजयासाठी 76 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. खरं तर आजच्या दिवसातील पहिला सामना खेळल्यानंतर बऱ्याचसा वेळ गेला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हे 2 संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एकूणच जर पाहिलं तर शिवण्या 11 आदई संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला
हॅलो. तर 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश पाटील आणि त्यांच्या समवेत दिनू कांबळे. खरं तर दिनू कांबळे पहिल्या सामन्यामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता आणि तिथून जर आपण पाहिलं तर सामन्याचा तो टर्निंग पॉईंट ठरला आणि संघ एका कमकुवत धावसंख्येमध्ये रोखलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता मात्र लक्ष वेगळं आहे, सामना वेगळा आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक सामना हे नवं आव्हान असतं आणि त्या नवं आव्हानाला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाता याच्यावरती तुमची गुणवत्ता ही आधारित असते. आपला गुणवत्तापूर्ण खेळ मैदानावरती दाखवण्यासाठी उत्सुक झाले 2 सलामीवीर फलंदाज. ज्यावेळेला मात्र हाफ ट्रॅकर होता, ऑनसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, पंचांचा अवांतरचा इशारा. पहिली धाव इथे मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते. धावसंख्येचा श्रीगणेशा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक पहिलं षटक हातात आहेत अर्थातच विश्वनाथ जाधव. फलंदाजीमध्ये गुणवत्तापूर्ण फलंदाजी. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये फारशी चमकदार कामगिरी केली नव्हती. परंतु या सामन्यात बॅटच्या माध्यमातून धावा आल्यात. परंतु इथे मात्र आक्रमण सुरू होला आणि पहिलाच चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र येतोय हा बिग हिट षटकार. यावेळेला मात्र अशा प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता आणि खास करून पहिल्या 2 षटकांमध्ये जर का आक्रमक फलंदाजी मैदानावरती होत राहिली तर मात्र या धावांचं लक्ष देखील गाठलं जाऊ शकतं. अनेक विक्रम या मैदानावरती आपण पाहिल्यात. 6 षटकांमध्ये अगदी 90+, 93+, 96+ धावा देखील आपण धावफलकावरती पाहिल्यात. त्या तुलनेमध्ये आजच्या दिवसामध्ये 76 धावा. मागील सामन्याचा जर विचार केला तर 85 धावांचं लक्ष होतं. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. खंबालीचं टायमिंग आहे, कलात्मकता या फटक्यामध्ये. हेड्स आउट ऑफ द पार्क. आणखीन एक बिग हिट षटकार. पहिला चेंडू अवांतर आल्यानंतर इथे मात्र आक्रमणाची धुरा सांभाळली. स्ट्रायकिंग हँडला आपण पाहतोय आकाश पाटील, सलामीचा फलंदाज. आक्रमक खेळासाठी ओळखला जाणारा खेळाडूंनी काय कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. लक्ष आहे 76 धावांचं, परंतु सुरुवात ही दमदार होणं गरजेचं आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो सुरुवात इथे मात्र मिळवून दिली आहे. 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार केलेत. काहीशी या ठिकाणी चर्चा सल्ला मसलत जरूर होतीये. कदाचित क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी आपल्याला संभवतं. यष्टीरक्षक देखील या ठिकाणी काहीशी कानमंत्रणा देत आहेत. आज फलंदाजीमध्ये जरूर कमबॅक आपल्याला विश्वनाथचं पाहायला मिळालं, परंतु गोलंदाजीमधलं त्याचं पुनरागमन केव्हा होणार याच्या प्रतीक्षेमध्ये तमाम क्रीडा रसिक वर्ग. परंतु अगदी त्याच वेळेला जर पाहिलं तर आकाश पाटीलची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये तळपते. यावेळेला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. वेगवान गोलंदाजाकडून नेहमी प्रत्युत्तर दिलं जातं, परंतु नाही. एक्स्ट्रा बाउन्स. यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचांनी इशारा केलाय. होय, हा चेंडू अवांतर आहे. आणखीन एक अवांतर धाव. 2 अवांतर चेंडू, 2 षटकार. संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 14 धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 14 धावा. राऊंड द विकेट मारा केला जातो. यावेळेला मात्र पाहूया, प्रॉपर टायमिंग नाहीये चेंडूनं. अंतर गाठण्याऐवजी गाठली आहे उंची. प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं आणि ते प्रत्युत्तर मात्र आलंय. विश्वनाथला मिळते सफलता. फलंदाज होत आहेत बाद आकाश पाटील. मात्र या ठिकाणी झेल टिपला गेला. पहिला धक्का या ठिकाणी जरूर मिळाला. मच निडेड विकेट. पहा, अशा प्रकारचे सामने जिंकण्याकरता तुम्हाला विकेट्स घेणं क्रमप्राप्त ठरतं. म्हणूनच आम्ही नेहमी क्रिकेट समालोचनामध्ये सांगत असतो की फलंदाज तुम्हाला सामना जिंकवतात, परंतु एखादी स्पर्धा जर का तुम्हाला जिंकायची असेल तर मात्र तुमच्या गोलंदाजाच्या गोलंदाजी क्लिक होणं गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर 2 उत्तुंग षटकार आले आणि त्यानंतर मात्र कुठेतरी रोखणं गरजेचं होतं आणि ती कामगिरी मात्र विश्वनाथनं केली आहे. विकेट या स्पर्धेतली त्याच्या नावावरती आलेली पहिली विकेट आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र 14 या धावसंख्येवरती मिळालेला हा पहिला धक्का शिवण्या 11 आदई संघाला. 1 गडी बाद 14 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. थोडंसं शांत वातावरण मैदानावरती जरूर पाहायला मिळतंय. प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. अलोट गर्दी प्रत्येक दिवशी आपल्याला प्रेक्षकांची पाहायला मिळाली आहे. एक क्रिकेट वेडा रसिक म्हणून प्रेक्षकांनी मात्र आपली भूमिका या स्पर्धेमध्ये जरूर दर्शवली आणि या संपूर्ण स्पर्धेला मात्र भरभरून प्रेम देणारे हे प्रेक्षक मायबाप वर्ग मात्र हा सामना एन्जॉय करताना आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतात. नानोबा मैदान पारगावचं एक ऐतिहासिक मैदान आणखीन एका इतिहासाला साक्ष देताना अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेट इतिहासात किंबहुना रायगड क्रिकेट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जावा असा इतिहास मात्र या नानोबा मैदान पारगावच्या मैदानावरती होत असताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता.
ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाला चेंडू बीट करतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. कोणता इशारा नाही याचा अर्थ ऑफ द बॅट. या ठिकाणी ही धाव जरूर धाव फलकावरती अंकित केली जाईल. या एका धावेच्या बरोबरीनं एक गडी बाद 15 या धावसंख्येपर्यंत मजल मारताना शिवण्या 11 आदई हा संघ धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं मानसिक दडपण हे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतं. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाचा जर विचार केला तर एक अष्टपैलू दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अक्षय पवार मात्र आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. परंतु स्ट्रायकिंग एंडला इथे आता आपण पाहणार आहोत. अर्थातच दिनू कांबळे पहिल्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी जरूर ठरला होता. सुरुवात चांगली मिळवून दिली परंतु त्यानंतर धावबाच्या स्वरूपामध्ये त्यांना आपली विकेट गमावली. आणखीन एक चांगला चेंडू इथे मात्र यष्टी रक्षकाला चेंडू बीट करतोय. वेग आहे, प्रचंड वेग आहे विश्वनाथकडे आणि त्याचीच प्रचिती मात्र या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक पाईच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती अंकित केल्या जाईल. धावा येणं गरजेचं आहे. पहा धावा कोणत्याही स्वरूपामध्ये हो अशा प्रकारच्या डू ऑर डाय सिच्युएशनच्या सामन्यामध्ये धावा येणं हे नितांत गरजेचं आहे. आणखीन एक धाव 16 धावा धाव फलकावरती. खरं पाहता थोडंसं शांत वातावरण दोनही संघाच्या चंबूमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज विश्वनाथ यावेळेला पॅड लाईन वरती बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल. आणखीन एक एकेरी स्वरूपाची धाव. पहा पहिला विकेट गमावल्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर मात्र थोडासा शांत आणि संयमी खेळ मैदानावरती साकारला जातोय. विजयाचं लक्ष आहे 76 धावांचं आणि धावा मात्र पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण धाव फलकावरती पाहिल्या तर एक गडी बाद 17 धावा. दिनू कांबळे ऑन स्क्रीन या खेळाडूला आपण पाहू शकतो आणि अगदी त्याच्या समवेत इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती एक सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच अष्टपैलू खेळाडूंचा ज्या वेळेला उल्लेख केला जातो अक्षय पवार हे नाव देखील आपल्या डोळ्यासमोर उत्सुकपणे येतं आणि तोच अक्षय पवार यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोनही खेळाडूंमध्ये रणनीती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर चला खेळाडूंना विनंती असेल की टीम मीटिंग आपल्याला या ठिकाणी अलाउड नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 17 धावा धाव फलकावरती आलेत. इक्वेशनचा विचार केला तर अजूनही येणारे 30 चेंडू आणि 59 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. सामना कोण जिंकणार हे अजूनही गुपित आहे परंतु सामना रंगतदार होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय आयुषच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू सोपवला गेलाय. आयुष कोहली आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आणखीन एक मातबगार गोलंदाज दिगोडे गावचा हा मातबगार गोलंदाज यावेळेला मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरं तर कानमंत्रणा दिली गेली जयेश सर ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला एक छोटंसं टीम हडल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कदाचित पहिल्या षटकामध्ये आलेल्या 17 धावांनी कुठेतरी मी म्हणेन की खलबली निर्माण केली प्रतिस्पर्धी संघाच्या गोठ्यामध्ये आणि त्यातही जर पाहिलं तर जमेची बाजू म्हणजे मिळालेली पहिली विकेट. कारण पहिली विकेट लवकर येणं गरजेचं होतं जर येणाऱ्या फलंदाजावरती दबाव निर्माण करायचा असेल. परंतु येणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज जर आपण पाहिला तर अक्षय पवार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अक्षय पवार अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये फलंदाजी कशा पद्धतीने केली जाते आपला नफ्स कशा पद्धतीने कंट्रोल केल्या जातात गेम सिच्युएशन काय आहे अकॉर्डिंग टू द गेम सिच्युएशन ज्याचा प्लॅनिंग आपल्याला नेहमी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. खेळाडू अर्थातच अक्षय आणि त्याची साथ अर्थातच दिनू कांबळेवरती थोडासा प्रेशर असेल जरूर. पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी उंचावलेली नाहीये आणि कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर कामी पडतोय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. स्लॅश करण्याचा प्रयत्न. क्रिकेटच्या कोचिंग मॅन्युअलमध्ये नेहमी तुम्हाला सांगितलं जातं इफ यू वॉन्ट टू स्लॅश देन स्लॅश इट हार्ड. अगदी रिॲक्शन आपण पाहिली क्षेत्ररक्षकाची कारण बॅट बाउन्स होता त्यानं चेंडू जज केला त्याहीपेक्षा जास्त उसळी घेणारा हा चेंडू होता आणि परिणामी 4 महत्वपूर्ण धावा धाव फलकावर आल्या. 21 धावा धाव फलकावरती आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा दिशा बदलतोय. स्विंग अँड मिस पद्धतीचा हा फटका जरूर पाहायला मिळाला परंतु डाव्या एसटीला सोडून जाताना अर्थातच एक्स्ट्रा बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर धावा आल्यात. धावा येणं गरजेचं आहे. मगाशी देखील मी म्हटलं की ज्या वेळेला तुम्ही मोठ्या धावांचा पाठलाग करता त्यावेळेला सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे आणि सुरुवात दमदार करण्यासाठी धावा येणं गरजेचं आहे आणि धावा या कोणत्याही स्वरूपामध्ये येवो धावा येणं हे सर्वाधिक महत्वाचं आहे. नशिबाची साथ मिळाली चौकार आला आणि त्यानंतर मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये आलेली आणखीन एक धाव. थोडासा पावलं अडखळत आहेत. बेटर आहे की चेंडू रिलीज करण्यापेक्षा पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती या. गोलंदाज आयुष कोळी यावेळेला मात्र यष्टी रक्षक थोडीशी कामगिरी आज
अपेक्षेप्रमाणे राहिली नाहीये. यष्टीरक्षकाची सातत्यानं चेंडू त्याच्या ग्लव्समधून निसटताना आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु एकेरीपेक्षा जास्त या ठिकाणी मिळत नाहीये. बॅट बदलण्याचा कदाचित अक्षयनं निर्णय या ठिकाणी घेतलाय. आपल्या पॅव्हिलियनकडे तो इशारा करतोय. आक्रमक खेळासाठी वेगळ्या प्रकारची वेगळ्या वेटची बॅट वापरली जाते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डिफेन्सिव्ह क्रिकेटसाठी वेगळी बॅट. आजकालचं हे टेक्निकल क्रिकेट आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचशा खेळाडूंना पाहिलं की जे मोठ्या फटक्यांवरती, आकर्षक फटक्यांवरती विश्वास ठेवतात. अगदी पारंपरिक क्रिकेटचा जर आपण विचार केला तर सिंगल डबलला फारसं प्राधान्य या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाहीये. आणि अगदी इथे जर पाहिलं तर अकॉर्डिंग टू द सिच्युएशन कशा पद्धतीनं फलंदाजी केली जाते हे दिनू कांबळेनं देखील आपल्या संयमी खेळीतून, आतापर्यंत झालेल्या संयमी खेळीतून दाखवलंय. त्याच्या वाटेला फारसे चेंडू आलेले नाही आहेत, परंतु इथे मात्र त्यानं तळ ठोकून पहिले कमीत कमी 3 ते 4 षटकं जर का मी मैदानावरती उभा राहिलो तर विजयाचा मार्ग सुखकर करू शकतो, हा आत्मविश्वास त्याच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. याही वेळेला वेगानं चेंडू आला, अगदी अपेक्षेपेक्षा पटकन चेंडू त्या शरीराच्या दिशेनं आला. बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. सिंगल धाव फलकावरती आली. अजूनही जर या दोनही खेळाडूंचा जर आपण खेळ पाहिला तर तितकासा आक्रमक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. थोडासा डिफेन्सिव्ह, पहिला विकेट गमावल्यानंतर थोडासा डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ओळखतायत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. इथून या षटकाला मोठा करायचा असेल तर मात्र एखाद खराब चेंडू आणि हा चेंडू मात्र पुढ्यामध्ये सापडलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून, कव्हर आणि मिड ऑफच्या मधून कम्मालीचा टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. संघाची धावसंख्या वधारते. 28 या धावसंख्येपर्यंत मजल मारताना जरूर पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे अगदी ऑलवेज रेडी फॉर दिस काइंड ऑफ अ शॉट. यावेळेस ज्या वेळेला चेंडू त्याच्या रडारमध्ये सापडतोय त्या वेळेला त्या चेंडूवरती प्रहार करण्यास चुकत नाहीये. याही वेळेला ऑन साईडला थोडंसं बॉडी लाईन अटॅक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू, एक लेग स्लिप देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले, परंतु यष्टी रक्षकाच्या मागे असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना बिझी ठेवण्याचं काम मात्र या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतं. येस, या ठिकाणी पंचांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलला गेला आहे. सिंगल मात्र डॉट बॉल आहे. येस, डॉट बॉल आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 30 यार्डच्या आतमध्ये, सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हे हेरलं होतं. फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेलाय. सिंगल आली आहे आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे सर्व काही अगदी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळते. षटक समाप्त होतंय. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाव फलकावरती आल्यात त्या 30 धावा. 1 गडी बाद 30. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 24 चेंडू आणि 46 धावांची गरज. इक्वेशन जर पाहिलं तर दोनही संघांच्या बाजूनं समान पद्धतीनं झुकलेला हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु अजूनही मित्रांनो येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावांची गरज आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाचा जर आपण विचार केला, अर्थातच शिवान्या 11 आदही संघाचा जर आपण विचार केला तर दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे, कारण 1 विकेट गमावली आहे, 2 षटकं झाली आहेत आणि 15च्या सरासरीनं 30 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. अक्षय पवार 7 चेंडू 13 धावा. दिनू कांबळे 2 चेंडू 1 धाव. संयम या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. विजयाचं लक्ष 76 धावांचं. 2 गोलंदाजीचे विकल्प या ठिकाणी वापरले गेले. आयुष कोळीच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर सांगायचं झालं तर 1 षटक 0 निर्धाव. 13 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या. पहिलं षटक हाताळलं गेलं विश्वनाथ जाधवचं. त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण आतापर्यंत राहिलं 1 षटक 0 निर्धाव 17 धावा आणि 1 सफलता त्यानं या षटकामध्ये मिळवली. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं म्हणजेच गोलंदाजीचे जितके विकल्प आहेत ते सर्व विकल्प वापरण्याचा प्रयत्न या ठिकाणी संघनायकाच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याचं कारण म्हणजे दिनू कांबळे सारखा खेळाडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. सातत्यानं अनेक विविध स्पर्धेच्या माध्यमातून त्याला प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये आपण पाहतो. आणि असा हा दमदार खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघाच्या गोठ्यामध्ये आपल्याला कुठेही शांततेचं वातावरण पाहायला मिळणार नाहीये. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. फिंगर्स रोल केल्या गेल्या. विचार करण्यास भाग पाडलाय. आडवा बॅटनं प्रहार करण्याच्या तयारीमध्ये जरूर होता दिनू कांबळे, परंतु पहिला चेंडू या ठिकाणी आलाय निर्धाव. धावसंख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाहीये. 1 गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावर. यावेळेला अकोट टप्प्याचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर
स्लोवर पद्धतीचा चेंडूंचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातोय. एखाद्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर गोलंदाजीतील विविधता प्रथमेश या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज आहे, डाव्या हाताचा फलंदाज दिनू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती गोलंदाजानं वर्चस्व. परंतु इथे मात्र पावलांचा वापर केलाय. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता, याही वेळेला यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय. कदाचित ही संधी होती आणि ती संधी मात्र गमावली गेली आहे. गोलंदाजाची एकंदर रिॲक्शन जर आपण या ठिकाणी पाहिली तर सर्व काही सांगून जाते, कारण ही विकेट सर्वाधिक महत्वाची होती. जीवनदान मिळालंय, सिंगल धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी स्वरूपाच्या धावेनं धाव फलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 31 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 45 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. 75 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. प्रत्येक पाऊल या ठिकाणी जपून टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं मोठा फटका, परंतु उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये. विकेटची गरज होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी आली आहे. कृष्ण टिपलाय हा जबरदस्त झेल आणि विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर. ज्या खेळाडूंना नेहमीच अपेक्षा असतात त्या खेळाडूंना मात्र थोडीशी नाराजी जरूर केली आहे त्याच्या चाहत्या वर्गाची, त्याच्या पाठीराख्यांची. कारण मोठा फटका येणं, मागील काही चेंडूंचा जर आपण विचार केला तर अवंतरच्या स्वरूपामध्ये धावा सातत्यानं धाव फलकावरती जरी येत असल्या तरी बॅटच्या माध्यमातून मात्र अपेक्षेप्रमाणे धावा येत नव्हत्या. आणि कदाचित हेच कारण होतं की इथे मात्र थोडासा मानसिक दडपण आणि त्या दडपणाला बळी पडला. मोठा फटका खेळण्याचा मानस, मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि अक्षयची खेळी मात्र संपुष्टात येते. 13 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅटमधून आली. 2 चौकारी या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तर नवीन बॅटर इनॅट नंबर 4 यावेळेला बारक्या कांबळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रायगडचा वेल फिनिशर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे बारक्या कांबळे, इथून मात्र ही जबाबदारी आपल्या खांद्यांवरती स्वीकारणार का? दिनूच्या साथीनं कोणत्या तरी एका खेळाडूनं मैदानावरती उभं राहणं हे गरजेचं आहे. परंतु दिनूची बॅट अजूनही शांत आहे. याचं कारण रेग्युलर इंटरव्हलला फलंदाजी करणारा शिवण्य 11 संघ हा विकेट गमावतोय. ही खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी मानसिक दडपण बनवणारी किंबहुना मानसिक दडपण करणारी ही गोष्ट. परंतु इथे मात्र बारक्या कांबळे आले आले हात खुले करायला सुरुवात केली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू मात्र जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट, परफेक्टली टाइम, परफेक्टली प्लेसमेंट, इनसाइड आउट, कलात्मकता या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक जरूर तैनात होते मात्र त्यांच्या धमाक्याच्या बाहेर हा चेंडू राहिला. 4 धावा आल्या आणि या 4 धावेनं संघाची एकूण धावा संख्या 35 धावा धावफलकावर. गोलंदाज प्रथमेश यावेळेला मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न, वेग भरण्याचा प्रयत्न, खांद्यांचा वापर. परंतु ज्यावेळेला तुम्ही खांद्यांचा वापर करता, गती भरण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं असतं. इथे चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. अवांतरच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धावसंख्या 36, 2 गडी बाद. त्यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, टाइम करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये. आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली जाते आहे. युगांतने मात्र या ठिकाणी टिपलाय झेल आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावलाय शिवण्य 11 आदई संघाना. जुगांतन हा झेल मात्र या ठिकाणी टिपलाय. थोडंसं शांत वातावरण. अगदी ज्यावेळेला चेंडूची बॅटला स्पर्श केला त्याच वेळेला कदाचित बारक्या कांबळेनं ओळखले की हा परफेक्टली टाइम नाहीये चेंडू. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आपल्याला ऑन स्क्रीन या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले. 3 विकेट्स गमावल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. प्रतिषटक 12च्या सरासरीनं 36 धावा धावफलकावरती आल्यात आणि हेच कारण आहे इक्वेशन आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. 18 चेंडू 40 धावा. दिनू कांबळे अजूनही शांत, संयमी, एकाग्रतेचा खेळ मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि अवघ्या 2 या धावसंख्येवरती. परंतु एक जमेची बाजू म्हणजे तो अजूनही तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि तो जितका जास्त वेळ उभा राहणार मैदानाच्या आतमध्ये, कारण कोणत्याही धावसंख्येचा पाठलाग करण्याची धमक याच सिच्युएशन मध्ये जर कोणत्या फलंदाजामध्ये असेल तर तो दिनू कांबळे.
अगदी आपल्या प्रत्येक संघ सहकार्याला, कारण जेव्हा जेव्हा पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न होतोय त्या वेळेला विकेट मात्र गमावली जाते. अक्षय बाद झाल्यानंतर भारका कांबळे ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आला, आपण उल्लेख केला की रायगडचा वेल फिनिशर म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं, परंतु हा खेळाडू देखील स्वतःवरती संयम ठेवू शकला नाहीये. धीम्या गतीचा स्लोवर बाउन्सर होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक वरती तो देखील झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला. जुगंतनं तो झेल टिपला. यावेळेला मात्र गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा आयुष कोहलीचा वापर केला जातोय, परंतु इथे मात्र पहा बऱ्याच कालावधी शांत दबा धरून बसलेला फलंदाज आता मात्र आपले हात खुले करतोय, ओळखतोय की ही वेळ आहे आक्रमकतेची आणि तो आक्रमक स्ट्रोक दिनूच्या बॅट मधून. तर एक सूचना आहे बघा, विनंती करतो स्वर्गीय जीवा कुमारी जीवा 11 मुरबीचे कॅप्टन येऊन थांबा आपण, कारण टॉस लगेच होणार आहे. तर नक्कीच या ठिकाणी पहा बऱ्याच कालावधी दबा धरून बसलेला खेळाडू आता मात्र डोका वर काढायला सुरुवात करतोय आणि गरज देखील आहे, कारण 18 चेंडू 40 धावा, ऑलमोस्ट 13.33च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आणि इथून दोन्ही बाजूनं तुम्हाला डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळून चालणार नाहीये, तर एका बाजूनं अटॅकिंग क्रिकेट होणं गरजेचं आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, सरप्राईज एलिमेंट देण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू फेकला, परंतु एक धाव कंप्लीट. इथे मिस्ड अप आणि बॅकअपला मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे. अशा प्रकारचे रिस्क तुम्हाला उचलता येणार नाही आहेत, परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की जहा रिस्क आहे वहा रिवॉर्ड आहे. इथे मात्र धोका पत्करण्याची वेळ आहे. कोणत्या तरी एका फलंदाजानं आक्रमक खेळ मैदानावरती साकारणं गरजेचं आहे. मागील 3 षटका दिनू कांबळे शांत फलंदाजी मैदानावरती करतोय. 7 चेंडू 7 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्यात, ज्यामध्ये केवळ 1 चौकार. हे चित्र खूप कमी वेळेला आपल्याला पाहायला मिळतं की एका सामन्यामध्ये दिनू 4 षटकांपर्यंत मैदानावरती उभा आहे आणि अवघ्या 7 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका त्याच्या बॅटमधून नाहीये. हे अतिशय क्रिकेटमध्ये दुर्मिळ चित्र आहे, परंतु या स्पर्धेचं जे महत्व आहे ते महत्व पाहता या स्पर्धेमध्ये जर का आपलं आव्हान टिकावून ठेवायचं असेल तर मात्र शांत, संयमी आणि संघासाठी उपयुक्त खेळी ही त्याच्या बॅटमधून येणं तितकंच गरजेचं आहे. एकूणच पाहिलं आणखीन एक सिंगल धावफलकावरती आले. इक्वेशन बदलतंय. 42 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती आल्या होत्या. पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा ज्यावेळेला धावफलकावर येतात त्यावेळेला धावांचा पाठलाग करणं हे सोयीस्कर ठरतं, परंतु गमावले गेलेले 3 विकेट्स हे कुठेतरी जमेची बाजू ठरली. परंतु इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, रिलीज पॉइंटला पिक केलाय आणि दबा धरून बसलेला फलंदाज आता मात्र आक्रमण करतोय, हल्ला बोल करतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. धेनू कांबळे स्टान्स जर आपण पाहिला तर ऑफ स्टंप कव्हर करत असताना लाईन मध्ये चेंडू आला, चेंडूचा बाउन्स त्यानं जज केला. पहिली 3 षटकं त्यामध्ये बहुतांश वेळेला तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून या मैदानाचा अचूक अंदाज. कारण पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर धावबादच्या स्वरूपामध्ये त्यानं आपली विकेट गमावली. थोडासा नाखुश होता, नाराज होता, चुकीचा निर्णयाचा तो बळी पडला होता, परंतु आता मात्र अशा प्रकारची चूक सामन्यामध्ये करायची नाहीये. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जरी सामना रंगला तरी मात्र सामना जिंकण्याची जिद्द मात्र मनामध्ये घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, लपेटण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स जज झाला नाहीये. बॅटीचा बॉटम एज घेत सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. एकूण धावसंख्येचा विचार केला तर या एका धावेनं 49 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. शिवण्य 11 आदई विरुद्ध जय मातादी दिघोडे या 2 संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये दोनही संघ पराभवाला सामोरे गेले आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी अस्तित्वाची ही लढाई आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये कोणता संघ बाजी मारणार हे अजूनही चित्र स्पष्ट नाही आहे. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. खांद्यांचा वापर ज्यावेळेला तुम्ही करता, मगाशी देखील म्हटलं की दिशेवरचं नियंत्रण हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. इथे एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. हीच तर खासियत आहे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची. काही वेळेला चेंडू लो राहताना आपल्याला पाहायला मिळतात, तर काही वेळेला चेंडूमध्ये एक्स्ट्रा बाउन्स, अतिरिक्त उसळी हे आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेला खोलामध्ये टाकलेला चेंडू होता. खरं तर ऑनसाईडला वळवण्याचा मानस सिंगल धावफलकावरती आले. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. अगदी सकाळी देखील आपण म्हटलं की फाईनचा अगदी लॉंग स्टॉप पासून ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर फास्ट आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते कम्पेअर टू द अदर टुर्नामेंट्स. किंबहुना
इतर मैदानाच्या तुलनेमध्ये या मैदानावरचं आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. खूप चांगल्या पद्धतीनं हे मैदान पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी तयार केलं गेलं, मेंटेन केलं गेलं. 3 गडी बाद 51 ही धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहतोय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. उर्वरित इक्वेशनचा जर विचार केला तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावांची गरज. दिघोडे संघासमोर एक सामना, पहिला जो सामना त्यांनी गमावला त्यामध्ये देखील अशाच प्रकारची सिच्युएशन होती, परंतु तिथे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि हेच कारण होतं की दिघोडे संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. परंतु इथे या धावांचा पाठलाग करत असताना आता इक्वेशन मात्र येऊन ठेपलंय. ते येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. तमाम मान्यवर देखील आपण या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध क्षेत्रातील कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, त्याचबरोबर व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे या मुख्य मंचावरती आपल्याला या स्पर्धेचा आस्वाद लुटताना पाहायला मिळतात. आणि कोणता संघ या स्पर्धेला निरोप देणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवणार, या अनेक प्रश्नांना मात्र, या चर्चांना मात्र उधाण येताना आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतंय. प्रेक्षक राजा देखील मोठ्या आतुरतेनं या सामन्याकडे पाहत आहेत, कारण एक संघ यावर्षीचं त्यांचं आव्हान या स्पर्धेमधलं संपुष्टात येणार आहे, परंतु एक संघ हा विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करेल आणि जो आणखीन एक प्रयत्न या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचा जरूर करेल. स्पर्धेचा 4था दिवस ऑन अ स्क्रीन विघ्नेश पाटीलला आपण यावेळेला पाहतोय. रणनीती आखली जाते आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला धीनू कांबळे, गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र आपलं ट्रम्प कार्ड गोलंदाजीतील अभिजित ठाकूरचा वापर केलाय, ज्यानं या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान मिळवला. यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स, यष्टी रक्षक थोडासा अडचणीमध्ये, अगदी पहिल्या षटकापासून यष्टी रक्षक थोडासा अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालेत. 1+1 अशा एकूण 2 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. अभिजितचा जर विचार केला तर विचारांचं वादळ त्याच्या मनामध्ये घोंगावताना पाहायला मिळतंय. त्यानं देखील ओळखलंय की या सामन्याचं महत्त्व काय. त्याच्या खांद्यांवरती संघनायक पदाची खूप मोठी जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी पेलावत असताना तो कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार, कारण आत्तापर्यंत त्याचं क्रिकेटमध्ये असलेलं योगदान, त्याची कौशल्य, त्याचे कलागुण हे नेहमीच चर्चेचा विषय ठरलेत. परंतु इथे मात्र पहा, सर्वाधिक महत्वाची विकेट, सेलिब्रेशन सुरू झालंय मैदानाच्या आतमध्ये, कारण झेल टिपला जातोय आणि गडी सापडतोय, गळाला मासा लागतोय, तो अर्थातच धीनू कांबळे नावाचा. क्या बात आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रामवाडीचा गोलंदाज रमाकांत शर्मा या ठिकाणी आपल्याला असं वाटलं होतं की कदाचित टुरिस्ट व्हिसावरती या स्पर्धेसाठी आलाय की काय, परंतु अगदी या सामन्यातील सर्वाधिक महत्वाचा विकेट त्यानं टिपलाय, कमालीचा झेल त्यानं टिपला आणि जो ट्रॅप रचला गेला होता, जे जाळं बिंडलं गेलं होतं. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला बंटी बद्रिके आपण उपस्थित राहायचं. यानंतर आपली हॅलो मग नेक्स्ट मॅच टॉस होणारे बंटी बद्रिकेने विनंती करतो का क्षणाचा विलंब करू नका. आयोजकांकडून सूचना आल्या. पुन्हा एकदा सूचना प्रेक्षकांना, मैदानाची जी एंट्री आहे तिथे मेन रोड आहे, तिथे तुमच्या रिक्षा किंवा 4 व्हीलर पार्क करू नका, कारण कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि तिथून कॉल्स येतात. चला वळूया मॅचकडे आणि पुन्हा एकदा अटीतटीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नक्कीच सागर सर, या ठिकाणी पाहिलं तर अजूनही येणारे 11 चेंडू 23 धावा. धीनू कांबळे नावाचा जो सर्वाधिक मोठा अडथळा होता तो दूर केला गेला. मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याकडे असणारं ट्रम्प कार्ड वापरलं गेलंय आणि ते ट्रम्प कार्ड मात्र अगदी योग्य वेळेला काढलंय, कारण अभिजितच्या हातामध्ये चेंडू आहे. इक्वेशन आहे येणारे 11 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत कांबळे. विघ्नेश पाटीलची साथ देण्यासाठी प्रशांत मात्र मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. त्या ठिकाणी धावांसाठीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जोपर्यंत धीनू मैदानाच्या आतमध्ये होता आशेचा किरण होता, परंतु आता मात्र 4 विकेट्स, 4 आघाडीचे महत्वाचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 54 धावा. इक्वेशन बदलतंय. 10 चेंडू 22 धावांची गरज. हे षटक सर्वाधिक महत्वाचं असणार आहे. 6 षटकांच्या सामन्यांमध्ये 5वं षटक हे नेहमीच निर्णायक षटक असतं, सामन्याला कलाटणी देणारं षटक असतं आणि या ठिकाणी अभिजितचा वापर केला गेला. अभिजित ठाकूर अर्थातच छोट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ऑन साइडला टार्गेट केलाय चेंडूला. चेंडूची लाईन कव्हर करत असताना मच निडेड सिक्सर येतोय फलंदाज विघ्नेशच्या बॅटमधून.
लोकल बॉय या मैदानावरचा विघ्नेश आपल्याला अगदी घरच्या मैदानावरती या मैदानाची इत्तमभूत माहिती असणारा, कारण प्री मेडिटेड शॉट होता, त्यानं गोलंदाजाची लाईन लेंथ ओळखली, थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा भरपूर फायदा उचलत असताना महत्वपूर्ण धावा त्याच्या बॅटमधून आल्या. सामना आवाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. इक्वेशन अजूनही येणारे 9 चेंडू आणि 16 धावांची गरज, बरंचसा काही या सामन्यामध्ये अजूनही येणं बाकी आहे. शिवण्या 11 आदई 16 धावांची अजूनही गरज असेल. जय माता दी दिगोडे विरुद्ध शिवण्य 11 आदई, दोनही संघांना एक एक सामना गमावल्यानंतर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान आणि ते आव्हान कायम टिकवण्यासाठीचे हे प्रयत्न संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटल आहे दोन लढवाईच्या वृत्तीच्या संघांमध्ये आणि ते बॅटल मात्र कोण जिंकणार. दिनू कांबळे गेला आणि त्यानंतर मात्र संपूर्णपणे जबाबदारी विघ्नेशनं आपल्या खांद्यांवर घेतली. या मैदानावरचा त्याचा अनुभव, या मैदानावरचा सातत्यानं त्याच्या माध्यमातून केला गेलेला सराव, इथे मात्र पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय आणि कदाचित पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज देखील केलं जाईल. होय, या ठिकाणी चॅलेंज केलं गेलंय पंचांच्या निर्णयाला. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, आमची टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज आहे. तिसरे पंच सज्ज आहेत. आजचा संपूर्ण दिवसभराचा जर विचार केला, जयजी भोसले देखील या गोष्टीची चर्चा करतायत, या गोष्टीचा उल्लेख करतायत की आजचा दिवस हा DRSचा दिवस आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळालाय. एकाच सामन्यामध्ये 9 वेळा DRS वापरला गेला हा देखील, आणि 5 सक्सेसफुल रिव्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 अनसक्सेसफुल. सर्व तांत्रिक बाबी या ठिकाणी तपासल्या जातात. सामना महत्वाचा आहे. या स्पर्धेतील आपल्या संघाचं अस्तित्व, या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न. सो इट्स अ वाईट बॉल. अवांतर चेंडू या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. तिसरे पंच देखील या गोष्टीला दुजोरा देतात. सर्व तांत्रिक बाबी तपासल्यानंतर बेस्ट पॉसिबल अँगल या ठिकाणी पाहिला गेला आणि त्यानंतर निर्णय आला की होय, हा चेंडू अवांतर आहे. इक्वेशन बदललं गेलं. अवांतर धावेनं संघाची एकूण धावा संख्या 61. मागील चेंडूवरती आलेला षटकार, त्यानंतर दबाव पाहायला मिळाला अभिजित सारख्या गोलंदाजावरती. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. एखाद मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न जरूर असेल, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक, सेफ लँडिंग. या ठिकाणी जोपर्यंत चेंडू हवेमध्ये होता तोपर्यंत मात्र प्रयत्नशील आपल्याला क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळाले. वेगानं चेंडूच्या दिशेने झेपावले, परंतु श्रेयपरी आउटफील्ड. अगदी सातत्यानं आम्ही या गोष्टींचा चर्चा करतोय की पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर सर्वाधिक चॅलेंजिंग भूमिका ही क्षेत्ररक्षकाची आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांचे कदाचित या ठिकाणी तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाईल, कारण (63 रन्स ऑन द बोर्ड). 63 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 76 धावांचं लक्ष, म्हणजे उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतील. इक्वेशन बदलता येणार आहे. या निर्णयानंतर आपण जरूर इक्वेशन सांगणार आहोत. पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे, डिसिजन पेंडिंग. तर 9 चेंडू या ठिकाणी जरूर पंचांनी घोषित केलं. तर या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा आला, निर्णय आलाय. खरं तर डिसिजन रिव्ह्यू चा दिवस आज संपूर्णपणे आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु पुन्हा एकदा वरुण राजाचं जोरदार आगमन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हे कोणाच्या दिशेनं होणार, गोलंदाजी करणार आहे की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या? कारण आतापर्यंत जर पाहिलं तर इक्वेशन या षटकामध्ये अवांतर चेंडूंची संख्या सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एक जोरकस प्रहार. या मैदानावरचा लोकल बॉय मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोलंदाजावरती बरसतोय. होय, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता कमालीची फलंदाजी पहा. आतापर्यंत शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु तिथून मात्र
जसा लोकल बॉय मैदानाच्या आतमध्ये आला, या मैदानावरती त्याच्या माध्यमातून केला जाणारा सराव, या मैदानाची असणारी इत्तमभूत माहिती, हे सर्व काही त्यानं आपल्या पणाला लावलं आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र आता संघाला ड्रायव्हिंग सीटवरती आणून ठेवलंय. 70 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 70 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन अजूनही जर पाहिलं तर उमेशची माहिती देण्यात येणारे 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 धावा. ओहो, यावेळेला मात्र आगळा वेगळा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा शरीरापासून दूर जातोय, पण पंच पुन्हा एकदा या ठिकाणी इशारा करतायत. येस, बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू जरूर या ठिकाणी असणार आहे. मुख्य पंचांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर ही लीगल डिलिव्हरी दिली गेली, परंतु रिव्ह्यू सिस्टम आहे आणि रिव्ह्यूचा मात्र या ठिकाणी मागणी केली गेली आहे. 70 रन्स ऑन द स्कोर कार्ड, डिसिजन स्टील पेंडिंग. स्कूप काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाचा जरूर पाहायला मिळतो. तर रायगड टेनिस क्रिकेटचे आणखीन एक धुरंधर व्यक्तिमत्व संजय सोलंकी यांचे इथे आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करेन आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी. क्रिकेटचा काळ गाजवला आणि आजही ती दहशत आहे. 40+ मध्ये सुद्धा त्यांना आपण आता पाहत होते. संजय सोलंकी इखू यांचे इथे आगमन, वेलकम. तर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी आहे, रिव्ह्यू लॉस्ट आणि अगदी मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला क्रिकेट या खेळामध्ये अनेक मैदानं गाजवणारे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी त्याच अजूनही इक्वेशन पाहिलं तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आम्ही मगाशी देखील या गोष्टीचा उल्लेख केला आणि धावा आहेत विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. इथे इतिहास कोणता संघ रचणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवणार. सध्याच्या घडीला ही स्टार कास्ट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते, परंतु एक असा खेळाडू मित्रांनो आपल्या मुख्य मंचावरती आहे ज्यानं एक काळ आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून तमाम मैदानं गाजवली. अर्थातच संजय सोलंकी इक्कू यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 6 धावांची गरज, 76 धावांचं लक्ष्य. 5 षटकामध्ये 14च्या सरासरीनं जवळपास 70 धावा धावफलकावरती उभारले गेल्यात. मैदानावरचा लोकल बॉय विघ्नेश पाटील, 7 चेंडू 16 धावा, 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची फलंदाजी. अगदी संघ अडचणीमध्ये असताना तारणहार म्हणून संघाचा तो मैदानाच्या आतमध्ये आला. फक्त मैदानाच्या आतमध्ये आला नाही तर तो लढला आणि लढला नाही तर तो जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, शेवटचा षटक, शेवटचा चेंडू, शेवटची धाव जोपर्यंत घेतली जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा भाकीत करणं हे तुर्तास योग्य ठरणार नाहीये. वरुण राजाची पुन्हा एकदा हजेरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज मात्र जास्त वेळ पावसाची हजेरी आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळाली, प्रत्येक इनिंगमध्ये पाहायला मिळाली आहे आणि अगदी सामना रंगामध्ये असताना पावसाचा देखील आगमन, पावसाची देखील बरसात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जोरदार पाहायला मिळाली आहे. तर जाऊयात अंतिम षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज होत आहेत सज्ज. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. वेट वेट वेट. इथे मात्र सामना अजून संपलेला नाही आहे हे दर्शवणारी गोलंदाजी. अर्थातच गोलंदाज आहेत प्रथमेशच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला गेलाय. पहिल्या चेंडूवरती प्रथमेशनं आपले इरादे स्पष्ट केलेत. इक्वेशन बदलतंय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर येणारे 5 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा. कोण जिंकणार? कोणता संघ या ठिकाणी आपलं वर्चस्व सिद्ध करणार? आणखीन एक चांगला चेंडू आहे. खांद्यांचा खूप चांगला वापर, गतीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना सलगचे 2 चेंडू या ठिकाणी मात्र फेकले जात आहेत निर्धाव. स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर प्रशांत कांबळी 3 चेंडू 1 धाव. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दबाव गोलंदाजांवरती पाहायला मिळाला, परंतु आता मात्र गोलंदाजांना देखील पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी, परंतु इथे चूक केली आहे. रडार मध्ये चेंडू सापडलाय आणि सामना फिनिश करणारा हा दमदार स्ट्रोक 6 धावांसाठीचा षटकार. प्रशांत कांबळीच्या बॅट मधून आलेल्या षटकाराने मात्र विजयावरती शिक्के मोतर्फ केला जातोय. या स्पर्धेमधलं आपलं आव्हान कायम ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलंय. अस्तित्वाची ही लढाई होती आणि या लढाईमध्ये मात्र आपलं